गावकर। मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये जे दाखवले आम्ही जो कार्यक्रम दाखवला टिपराचा, ते टिपराच्या दुसऱ्या दिवशीचा पहाटेचा कार्यक्रम आहे। म्हणजे 12 ते 1 मध्ये आपले दिर्बारामेश्वराची जी व्यासपूजा ग्रंथ असतो त्या ग्रंथाची आपली व्यासपूजा म्हणजे सगळे आपले जे मानकरी आहेत, विद्यमान मानकरी, ते लोक आपले म्हणजे ग्रंथाची पूजा करतात। 12 ते 1 मध्ये हा कार्यक्रम झाला। त्याच्यानंतर 1 ते 3 मध्ये आपले मधुकर गोपते आहेत, त्यांचं 3 तास कीर्तन चाललं। कीर्तन झाल्यानंतर आता आपण व्हिडिओमध्ये बघू शकता 3 वाजल्यानंतरचा हा कार्यक्रम आहे। म्हणजे पहाटे लगभग 3:30-4च्या टाइमचा हा जो कार्यक्रम आहे जो तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये, की सगळे आमचे जे विद्यमान मानकरी आहेत ते त्यांच्या मानाप्रमाणे जे लाईन मध्ये सगळ्या देवांना त्या दिवशी ते लोक लाईन मध्ये जाऊन पोहे घालतात। पहिले पोहे घातल्यानंतर देवांच्या समोर, सगळ्या देवांच्या समोर दिवे लावले जातात, दीप लावले जातात। त्याच्यानंतर ते दीप लावल्यानंतर मानकऱ्याने दीप लावून झाल्यानंतर जे आपले देवाच्या समोर जे दीपमाळ आहेत ते प्रत्येक मानकऱ्याचे दीपमाळ आहे, त्या मानानुसार ते जे मानकरी आहेत आपापले ते आपापल्या दीपमाळेवरती हे दीप आहेत ते लावतात। म्हणजे टिपर उजळला जातो, ह्याला टिपर पाजळणे असं म्हणतात। तर त्याच्यानंतर जे त्या दीपमाळेवरती ते मानकऱ्याने लावून झाल्यानंतर त्या मानकऱ्यांच्या माळ्याने त्याने दीप लावल्यानंतर सगळीकडे म्हणजे देवाचे जे दरबार आहे तिकडे सगळीकडे म्हणजे लोक आहेत आपले जे देवस्थानाचे भक्त जे लोक आहेत ते सगळे म्हणजे दिवे सगळे लावतात, म्हणजे ह्याला टिपर पाजळणे म्हणतात। त्याच्यानंतर हा टिपर पाजळून झाल्यानंतर 4:30-5च्या दरम्यान आपली देवाची आपली दिर्बारामेश्वराची रामेश्वराची जी पालखी आहे ती पालखी बाहेर निघते। हा जो कार्यक्रम आहे पालखीचा तो महिनाभर म्हणजे चालू असतो। म्हणजे गेल्या आपल्या कोजागिरीच्या पौर्णिमेपासून ते आपला त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हा कार्यक्रम आपला पालखीचा चालतो रामेश्वराच्या। आणि हा म्हणजे आता हा जो आपला कार्यक्रम आहे 6 तारीखला पहाटे हा जो कार्यक्रम चालू आहे आपला पालखीचा, त्या कार्यक्रमामध्ये म्हणजे सांगता आहे, ही लास्टची पालखी आहे, सांगता आहे। तर ते म्हणजे खास हे असतं याच्यामध्ये की जे वर्षभरामध्ये जे भक्तगण आहेत देवीचे ते भक्त आपले नवस बोललेले असतात, तर त्या नवसाची त्या दिवशी परतफेड केली जाते। म्हणजे नवस फेडला जातो त्या दिवशी पालखीच्या समोर। पालखीच्या समोर ज्या महिला बोलल्या ज्या असतात, आपले महिला भक्त असतात, त्यांनी काय काय आपले बोललेले असतात की मी तुमचा दरबार झाडेन साडीने केसाने, आणि काही काही जणांची लोटांगण पण असतात। मग ते देवाच्या पालखी सोबत हा कार्यक्रम सुद्धा नवस फेडण्याचा केला जातो। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, व्हिडिओ आमचा खूप मोठा बनला 1 तासाचा, पण त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती भेटेल की देवाचा कार्यक्रम आमचं देवस्थानामध्ये कसे कार्यक्रम होतात। म्हणजे टिपरामध्ये म्हणजे बाकीच्या गावांमध्ये एक दशावताराने प्रत्येक ह्याची सांगता होते, पण आमच्या दिर्बारामेश्वराची जी मंदिराची जी एक यात्रा आहे ना ही त्रिपुरारी, ती आमची वेगळी असते। म्हणजे आमचे देवाचे कार्यक्रम चालतात पहाटे दुसऱ्या दिवशी, आणि मग पालखी आणि नवस फेडून झाल्यानंतर आपल्या जी यात्रेची सांगता आहे ती पालखी रामेश्वराच्या आतमध्ये मंदिरात गेल्यानंतर महाआरती होते। सगळे आपले जे गावाचे ग्रामस्थ मानकरी जे आहेत ते सगळे मिळून ग्रामस्थ जे आहेत ते आरती करतात, महाआरती होते, आणि ही महाआरती झाल्यानंतर आपल्या यात्रेची सांगता होते। तर तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघा, व्हिडिओ आमचा 1 तासाच्या वरती गेलाय, पण तुम्ही बघू शकता की देवाचे जे कार्यक्रम आहेत ते कसे चालतात, म्हणजे कसं कार्यक्रमाचं हे नियोजन केलं जातं, कसं काय असतं ते सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती भेटेल, आणि तुम्ही ते व्हिडिओमध्ये त्याचा आनंद घ्या। तुम्हाला पण एक माहिती भेटेल की जे आपल्या जामसंडे गावचा कार्यक्रम आहे त्रिपुरारीचा तो कसा म्हणजे झाला ते, आणि ते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करायचा।
मित्रांनो, ह्या ज्या प्रथा असतात ना, ह्या परंपरा असतात ते वर्षानुवर्ष चालत येतात, जसं मगाशी बोललो तसं. आणि आत्तापर्यंत अविरतपणे ह्या चालू आहे. भरपूर शतकांची एका परंपरा लागलेली असते.
पाणी घालत आहे पालखी सजवायचं काम चालू आहे आता. पालखी सोहळा चालू होतोय. सर्व देवांसमोर दीप लावून झाले आहेत. आता पालखी श्री देव रामेश्वर यांची पालखी आता सोहळा चालू आहे.
गुरुनामाची गात आरती
शक्ती बाप्पा गजानना विघ्नहर्ता सुखकर्ता तू
कसे शिकला सर्व कला तुझ्या दर्श तुळतीला होतो आनंद मला आरती गाऊनिया नमितो आधी तुला दुःख जळते सुख मिळते करता उपासना करी भक्ती देशकी बाप्पा गजानना विघ्न हरता सुख करता तुझी दयागना करी भक्ती देशकी बाप्पा गजानना बाप्पा गजानना बाप्पा गजानना मन लागो रे 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 माझे गुरुधरणी मन लागो रे माझे गुरुधरणी गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी गुरु दत्ताच्या चरणी गुरु नामाच्या कीर्तनी गुरु भक्तीच्या पूजनी मन लागो रे माझे गुरुधरणी मन लागो रे माझे गुरुधरणी मन लागो रे माझे गुरुधरणी गुरु माझा दत्त दिगंबर गुरु माझा दत्त दिगंबर गुरु माझा दत्त दिगंबर गुरु माझा दत्त दिगंबर ब्रह्मा विष्णू तोची महेश्वर ब्रह्मा विष्णू तोची महेश्वर मन लागो रे 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 नाम घ्यावे आवडीने भावे भावन गुरु भक्तीने भावे भावन गुरु भक्तीने मन लागो रे 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 माने गुरु भक्ती मन लागो रे गुरु भक्ती गुरु चरणाची गोडी गुण माया वंदन जोडी गुण माया वंदन जोडी मन लागो रे 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 मन लागो रे
ताट उंच उन्मा हे कोकण तेरा हे कोकण तेरा हे कोकण तेरा हे कोकण तेरा तांबड्या डोंगर वाटा निळा तांबड्या सागर लाटा लाल तांबड्या डोंगर वाटा निळा तांबड्या सागर लाटा निसर्ग शोभा इथे पाहता निसर्ग शोभा इथे पाहता हरपून जाई वा हे कोकण तेरा हे कोकण तेरा हे कोकण तेरा हे कोकण तेरा माणिक्याच्या सुंदर ओळी करवंदीच्या काटे गाडी माडांच्या या सुंदर ओळी करवंदीच्या काटे गाडी फणस पोपळी आंबा हे तर फणस पोपळी आंबा हे तर या देशावर दान हे कोकण तेरा हे कोकण तेरा हे कोकण तेरा हे कोकण तेरा हर हर महादेव
देऊया गंधउतीचा धेनु विहरती स्वच्छलतेने धेनु विहरती स्वच्छलतेने स्वान शरण चरणा दत्त दत्त नामाचा महिमा दत्त दत्त नामाचा महिमा दत्त दत्त नामाचा महिमा
डोलू लागल्या. हे विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. हे विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. एक चोरटी आपल्याच दारानं मांडाया लागली. अहो एक चोरटी आपल्याच दारानं मांडाया लागली. जनाबाईच्या गौऱ्या चोरुनी भांडाया लागली. हो जनाबाईच्या गौऱ्या चोरुनी भांडाया लागली. भाव भक्तीच्या फुल पाकळ्या देवा फुलू लागल्या. अहो भाव भक्तीच्या फुल पाकळ्या देवा फुलू लागल्या. देवा फुलू लागल्या. हे विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. माती ऐकुनी जनाबाईला भेटायला आले. माती ऐकुनी जनाबाईला भेटायला आले. दृश्य पाहुनी संत कबीर आश्चर्यचकित झाले. दृश्य पाहुनी संत कबीर आश्चर्यचकित झाले. चोरी करणाऱ्या बाई तेव्हा मार्ग चालू लागल्या. चोरी करणाऱ्या बाई तेव्हा मार्ग चालू लागल्या. मार्ग चालू लागल्या. हे विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. चोरलेल्या गौऱ्या नाही मी जनाबाई बोलली. चोरलेल्या गौऱ्या नाही मी जनाबाई बोलली. कबीराने त्या एक एक गौरी कानाला लावली. कबीराने त्या एक एक गौरी कानाला लावली. विठ्ठल विठ्ठल ध्वनी नांदे गौऱ्या हालू लागल्या. अहो विठ्ठल विठ्ठल ध्वनी नांदे गौऱ्या हालू लागल्या. गौऱ्या हालू लागल्या. हे विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. धन्य धन्य माऊली करी तू संत कबीर बोलले. धन्य धन्य माऊली करी तू संत कबीर बोलले. लोटांगण घालून चरणी डोलाया लागले. लोटांगण घालून चरणी डोलाया लागले. सोपानदासा भक्तीच्या भावना फुलू लागल्या. अहो सोपानदासा भक्तीच्या भावना फुलू लागल्या. भावना फुलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. चेंडू फाळी कृष्णाकडे चेंडू फाळी. चेंडू मारी कृष्णाकडे चेंडू फाळी. चेंडू मारीला तो गेला यमुना जळी. चेंडू मारीला तो गेला यमुना जळी. चिट्या चिट्या चिंट्या पिंट्या गोट्या छोट्या बळी. अहो पिट्या चिट्या चिंट्या पिंट्या गोट्या छोट्या बळी. चेंडा माझ्या गोंजा कृष्ण वनमाळी. चेंडा माझ्या गोंजा कृष्ण वनमाळी. सारे मिळून खेळती चेंडू फळी. सारे मिळून खेळती चेंडू फळी. चेंडू मारीला तो गेला यमुना जळी. चेंडू फळी कृष्णाकडे चेंडू
चेंडू आणावया कोणी जाईना तळी चेंडू मारिला तो गेला यमुना जळी चेंडू पळी कृष्णा के चेंडू पळी चेंडू मारिला तो गेला यमुना जळी श्री कृष्णाने यमुनेत मारिली सूर श्री कृष्णाने यमुनेत मारिली सूर आलिया नागाला घेऊन आला वर आलिया नागाला घेऊन आला वर आनंदाली नंद शोधा माऊली आनंदाली नंद शोधा माऊली चेंडू मारिला तो गेला यमुना जळी चेंडू पळी कृष्णा के चेंडू पळी चेंडू मारिला तो गेला यमुना जळी कालियाच्या भाण्यावर नाचे वनमाळी कालियाच्या भाण्यावर नाचे वनमाळी हर्षला कमल सुत गोप गोपी गोकुळी हर्षला कमल सुत गोप गोपी गोकुळी कालियाचा केला गर्व खाली कालियाचा केला गर्व खाली चेंडू मारिला तो गेला यमुना जळी चेंडू पळी कृष्णा के चेंडू पळी चेंडू मारिला तो गेला यमुना जळी चेंडू पळी कृष्णा के चेंडू पळी चेंडू मारिला तो गेला यमुना जळी चेंडू मारिला तो गेला यमुना जळी चेंडू मारिला तो गेला यमुना जळी दर्शनला जायचं 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 आनंद पोटात माझ्या मावेना आनंद पोटात माझ्या मावेना आनंद पोटात माझ्या मावेना दर्शनला जायचं 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 आनंद पोटात माझ्या मावेना आनंद पोटात माझ्या मावेना आनंद पोटात माझ्या गेलो गाणगापुरी थेट घेतली दत्ताची भेट घेतली दत्ताची भेट घेतली
पातळाचे चंद्र तारका विजाल्या फुलत फुलत वेलीवरच्या कळ्या फुले झाल्या जाग पाखरांना आली जाग ये सुगंधा जाग पाखरांना आली जाग ये सुगंधा सा पांडुरंगा देवा पुंडलिक वरदा सा पांडुरंगा देवा पुंडलिक वरदा पात्र पानियाचे हाती उभे असे भीमा दर्शनासी तुझी आले ज्ञानदेव नामा पात्र पानियाचे हाती उभे असे भीमा दर्शनासी तुझी आले ज्ञानदेव नामा भक्तराज तो कामिळा पूर्ण देई साधा भक्तराज तो कामिळा पूर्ण देई साधा कुठा पांडुरंगा देवा पुंडलिक वरदा कुठा पांडुरंगा देवा पुंडलिक वरदा कुठा पांडुरंगा देवा पुंडलिक वरदा Toma
आरती चालू होते, महाआरती. मंडळी, आता आपण टिपर जामसंडे गावाचा टिपर संपन्न झालेला आहे. तर दीपोत्सव, तर असंच पालखी उत्सव आणि महाआरती सोहळा आपण आज बघितला. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलने असं सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. चला मंडळी, सगळे आली आहेत हे बघा, सगळे संपन्न झालेत, कार्यक्रम टिपर एन्जॉय करून आलेत.